ईदच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी बोलावलं, पण पुढच्या काही तासातच एका 17 वर्षाचा मुलाचा मृतदेह घरी पोचला. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. विषय काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9, आवाज जनतेचा. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बोलावलं, पण पुढच्या काही तासातच एका 17 वर्षाच्या मुलाचा मृतदेह घरी पोचला. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सूर्यप्रताप चव्हाण नावाच्या तरुणाला ईदच्या निमित्ताने भेटण्यासाठी बोलावण्यात आलं, पण ही त्याची शेवटची भेट ठरली. आरोपींच्या म्हणण्यानुसार तेथे झालेल्या वादानंतर सूर्यावर चाकूने सपासपा वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूर्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावरती उतरले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अनेक आरोपींना अटक केलं. मुख्य आरोपी असद याला पोलीस चकमकीत ठार करण्यात आलं. एका तरुणाचा जीव गेला, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि आता संपूर्ण देशात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.